नमस्कार, मी मोरेश्वर बळगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मुलाच्या लग्नात मामाला बोलावलं नाही तर कसं दिसेल, काय चर्चा होईल? तसलीच चर्चा सध्या राज ठाकरे यांच्याबद्दल सुरू आहे. तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी रविवारी दिल्लीत झाला. शपथविधी सोहळ्याला मोठमोठ्या VIP बोलावण्यात आलं होतं, परंतु घरच्याच एका मोठ्या पाहुण्याला मोदी विसरले. त्याचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे. धक्कादायक, तुम्ही ऐका, तुम्हाला धक्का बसेल की राज ठाकरेंना या सोहळ्याचं आमंत्रणच नव्हतं अशी माहिती आता मिळाली आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस होते, पंकजा मुंडे दिसत होत्या, पण राज ठाकरे कुठे दिसत नव्हते, कारण आमंत्रणच नव्हतं. राज ठाकरेलाच, आपल्या साहेबालाच बोलावलं नाही म्हणून मनसे सैनिक अस्वस्थ आहेत. शपथविधी सोहळ्याचं सन्मानपूर्वक निमंत्रण मिळालं नाही म्हणून मनसे सैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता लक्षात घेऊन राज ठाकरेंनी येत्या गुरुवारी मनसेची एक तातडीची बैठक बोलावली आहे. म्हणजे राज ठाकरेंनी किती त्याग केला, म्हणजे मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा दिला. मोदींसाठी सभा केल्या. मोदींना निवडून द्या, मोदींसाठी मत द्या, एवढा बँड वाजवूनही राज ठाकरेंना आमंत्रण आलं नाही. म्हणजे मोदींचं सेक्रेटरी आहे, मोदींचं मंत्रालय आहे, मोदी PM ऑफिस कशा पद्धतीने काम करते त्याचा हा एक नमुना आहे. या मुंबईतूनच नावं गेली नसतील. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखाचं नाव नाही. राज ठाकरेचं नाव नाही. राज ठाकरेंनी किती तडजोडी केल्या. म्हणजे राज ठाकरे यांच्या मनात आलं असतं, त्यांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा न देता काही शर्ती घातल्या असत्या की आमचे 2 खासदार मुंबईत पाहिजेत, किंवा विधानसभेला आम्हाला 50 जागा द्या. अशा कुठल्याही शर्ती न घालता बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी दिला होता. त्याची भरपाई काय केली भाजपने? म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघात आता विधान परिषदेची निवडणूक होत्या, तर तो कोकणचा मतदारसंघ तो आहे मूळचा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ. तर भाजपचा मतदारसंघ आहे म्हणून राज ठाकरेंनी आपला तिथे जाहीर केलेला अभिजित पानसे मागे घेतला. किंवा भाजपचा मतदारसंघ आहे, तिथे उगाच कशाला भांडण करायचं, कशाला स्पर्धा करायची, आपल्याला भाजपसोबत राहायचं आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी तो मतदारसंघ कोकण सोडलं. म्हणजे इतकी दिलदारी दाखवूनही, बिनशर्त प्रचार करूनही निमंत्रण झालं नाही. आता साहजिक माणूस आहे, नाराजी राहणारच. किती मोठा नेता असला तरी थोडाफार अहंकार, थोडाफार नाराजी प्रत्येकाला असते. ती राज ठाकरेंना आली असणार, त्यातूनच ही गुरुवारची बैठक होते. गुरुवारच्या बैठकीत
मनसे सैनिक काय भावना व्यक्त करतात आणि राज ठाकरे त्यावर काय प्रतिक्रिया देतात, राज ठाकरेंचा काय निर्णय होतो, याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे. तुम्हाला काय वाटते? राज ठाकरेंना आमंत्रण गेलं नाही हे चुकलंच, पण त्याची शिक्षा काय, त्याची भरपाई काय? कॉमेंट करा.